थँक्यू. कशाला थँक्यू? तुम्ही सारी थँक्यू म्हणत जाऊ नका सारखं. तसं नाही हो. आज अगदी मनापासून तुम्हाला थँक्यू म्हणा असं वाटतंय. शाळेतल्या सगळ्या गोष्टींचा विषय काढला मी तुम्ही अगदी माझा मुद्दा लावून धरलात. माझ्या बाजूने खंबीरपणे उभे राहिलात, मॅडमशी बोललात. मला फार छान वाटलं. तुम्ही मला साथ दिली नसती तर यातलं काही शक्य झालं नसतं. म्हणून थँक्यू. हो, तुम्हाला साथ देणं कामच आहे माझं. पण ना खरं तर हे मी आईसाहेबांच्या प्रेमाखातर पण केलं माहिती आहे. कारण बघा ह्या सगळ्या गोष्टी आपण करणार, काय जे काय असेल ते फी माफ करणार, वह्या पुस्तकं दान करणं म्हणा, दप्तर देणं, शाळेवेळेचं जे काय असेल सपोर्ट पोरासने, हे सगळं आहे दान. दानातनं मिळते पुण्य आणि शेवटी पुण्य कोणाला मिळणार? आमच्या आईसाहेबांना मिळणार. त्यांच्या पदरात हे पुण्य टाकण्याचं उलट पुण्याचं काम आहे. डबल पुण्याचं काम आम्ही करतोय. म्हणताना हे केलंय माहिती आहे, म्हणताना लावून धरलं मी. आणि हे सगळं आपण जायच्या आधीच करायला पाहिजे बरं काय मास्तरीन बाई. तुम्ही आत्ता लगेच ते फुलपगार सरांनी फोन करा, त्यांना सांगा म्हणावं झाले, म्हणावं नियोजन लागले काय, पैशा जे काय असेल ते माझं मी बघतो. मला आज खरंच खूप बरं वाटतंय. मुलांच्या शिक्षणासाठी तुम्ही आज स्टँड घेतला. त्यांचं शिक्षण बंद होऊ नये म्हणून तुम्ही हे केलं. किती छान वाटतंय मला. पण ह्याचं क्रेडिट तुम्हाला द्यायला लागणार. कसं काय? कारण आम्हाला शिक्षणाचं महत्व तुमच्यामुळे कळले. नाही असं काही नाही. क्रेडिट माझ्या एकटीचं नाहीये, आपल्या दोघांचं आहे. चला मी आता आवरते. ओ घोडं घोडं थांबा की जरा थांबा. बसा बसा. हो हो. काय झालं? ते ह्याचं झालं काय, शिक्षणावर मला आठवलं माझा अभ्यासाचा मागं राहिला घेऊ. ते 10 दिवस आपण गेलो चालू बोंबलच, मग काय अभ्यास नाही काय नाही. पण तुम्ही काही काळजी करू नका, मी आहे ना. मी तुमचा बरोबर अभ्यास करून घेईन. अभ्यास म्हणलं की मला टेन्शन येते. तुम्ही आठवलं की टेन्शन जाते. असं आहे. तुम्ही माझा स्ट्रॉंग पॉईंट बी आहे आणि वीक पॉईंट बी आहे माहिती आहे तुम्हाला. आणि तुम्ही माझा डेस्टिनेशन पॉइंट आहात. नाही, DSTI आणि TION डेस्टिनेशन. अरे वा. डेस्टिनेशन म्हणजे ठिकाण. मी काय ठिकाण आहे तुमचं? डेस्टिनेशन म्हणजे फक्त ठिकाण नाही हो. डेस्टिनेशन म्हणजे आपल्याला जिथे पोहोचायचंय, जे साधायचंय, त्यालाही डेस्टिनेशन म्हणतात. असंच ते. म्हणून तुम्ही माझं डेस्टिनेशन. काय झालं काय तुझ्या आईला एकदम? अशा का वागतायत त्या अचानक? मला काय माहिती, तिलाच जाऊन विचार. हे बघ, आपण लग्नाबद्दल डिसिजन घेत नाही आहोत म्हणून ती तसं वागतीये. तू लग्नाचं नाव काढत नाहीस, मग ती काय करणार? तिला हालचाल करावीच लागणार ना. आणि आई बाबांचं पण काहीतरी कर्तव्य आहे की नाही? मोहन हिरा, काय कुठल्या काळात राहतोय? काय बडबडतेस तू? अरे मी माझं नाही सांगत आहे, आई बाबा काय म्हणतात ते सांगतेय तुला. अगं पण आपण लग्न करणार आहोत ना, आपलं एकमेकांवरती प्रेम आहे हे त्यांना माहिती आहे. त्यांच्यासाठी नवीन आहे का? मध्येच काय त्यांचे? हो अरे, आपलं एकमेकांवर प्रेम आहे, पण एस्पेशली तुझं माझ्यावरती खूप प्रेम आहे हे आपल्याला त्यांच्या समोर सिद्ध करावं लागणार आहे. अरे मला एक गोष्ट कळत नाही, सिद्ध करायची गरज काय आहे? तू पण काय वेड्यासारखं बडबडतीयस? निखिल वेड्यासारखं नाहीये. ह्याच गोष्टीमुळे रोज आई बाबा माझं डोकं खातात. बर सांग काय करायचं मग? हे बघ, ऐक माझं, आणि मी जे सांगतेय ना ते मी पूर्ण विचार केलाय म्हणून सांगते. अगं पण मला आपल्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नाहीये म्हणून मी हे सगळं प्लॅन केलंय. बरं बरं ओके, सांग काय करायचं? ऐक, शिक्षणासारख्या गोष्टीसाठी एवढा पैसा उधळायचा, एवढं दान करायचं काय गरज नव्हती. पण आमच्या सुनबाईंनी सुचवलं आणि अधिपती लगेच तयार झाले. पटलं नव्हतं ताई तुला? मी तुला तेच सांगत होते ताई. अगं ती मास्तरडी का नाही, अधिपतींकडनं जे काय पाहिजे का नाही ते समद करून घ्यायला. नाही तिनं अधिपतींना बी गुंडाळलंच आहे, पण आता तिनं मोठ्या मालकासनी बी गुंडाळलंय.
आणि ती का नाही तुझ्या पुढे काय बी बोलू देत आई. तुझ्या महागारी का नाही तिला जे हवंय का नाही तेच करते ती. नाही, पण अजून आम्ही आहोत या घरात, जिवंत आहोत. त्यांच्या मर्जीप्रमाणे आम्ही कारभार होऊ देणार नाही. होऊ देणार नाही. पर कसं ताई, काय करणार आहेस ताई तू? त्यांना फिरायला जायचं ना व, बघूया कशा जातात ते. हा सर. बोल ना अक्षरा, काय झालं काय? सर माझं बोलणं झालं बरं का घरात. अधिपतींशी बोलणं झालं आणि ते मॅडमशी सुद्धा बोलले. तुम्हाला जी काही वह्या पुस्तकं हवी आहेत, गणवेश हवे आहेत किंवा फी माफीचा विषय, ती सगळी कामं झाली म्हणून समजा. अधिपती सगळं करायला तयार आहे. वा अक्षरा, अगं काय म्हणजे काय दिवस उगवलाय आजचा. काय बातमी दिलीस तुम्हाला सकाळी सकाळी. खरं सांगतो आत्ताच देवाला साकडं घातलेलं होतं. थँक्यू अक्षरा, थँक्यू. अहो नाही, मला काय थँक्यू म्हणते. मी फक्त निरोप्याचं काम करते. खरं तर तुम्ही अधिपतींचे आभार मानायला हवे. नाही रे, त्यांचे तर आभार आहेतच. सांगते ना मी त्यांना थँक्यू सांगितलं म्हणून. आणि अगं ह्या भुवनेश्वरी मॅडमचं काय, म्हणजे त्यांची परवानगी आहे ना सगळ्याला? कारण मला तर स्पष्ट नकार दिलेला होता त्यांनी. हो, अहो त्यांच्या समोरच झालं सगळं बोलणं. त्या सुद्धा म्हणाल्या काही हरकत नाही म्हणून. आता तुम्ही फक्त बजेट काढा आणि मला सांगा, अधिपती कॅश पाठवून देते. ठीक आहे, मग मी बजेट काढतो आणि तयारीला लागतो. येस, चालेल. ठेवू मग सर. हो ठेव. ए आणि हॅपी जर्नी, एन्जॉय युअर ट्रिप. हा हो, थँक्यू. अहो, हा तुम्ही इराला फोन केला होता का? नाही केला. सकाळपासून घरात नाहीये इरा. तुम्हाला सांगून गेली आहे का कुठे? अगं ती कधी कुणाला सांगून जाते का कुठे? काय हो, काय करायचं काय या मुलीचं? अगं तू कशाला काळजी करतेस? येईल ना ती, आता काय लहान आहे का? हा सावकाश. हो. नाही, माझं काय म्हणणं होतं की मी सकाळपासून फोन करते तिला. फोन तरी उचलायला पाहिजे ना. फोनही उचलत नाहीये. नाही, हे ना तिचं नेहमीच झालंय. अहो, कुठे जाते काही सांगत नाही, फोन केला तर उचलत नाही. काय करावं काय माहिती. हे बघ, तू शांत हो. मी तुला किती वेळा सांगितलं की थोडं तिच्या कलानी घे. मग ते मी तिला बोलले म्हणून रागारागाने कुठे गेली नसेल ना हो इरा? हे बघ, ती आली ना की तिलाच विचार तू. हे बाबा, मी आलीये. काय विचारायचं होतं? इरा, हे काय आहे? तू लग्न करून आलीयस? हो आई, आम्ही दोघांनी लग्न केलंय. ते सामान सगळं पाठवून दिलं बरं का शाळेत. सगळं पाठवलं? हा. वह्या पुस्तकं गणवेश सगळं. आपलं कामच असं असते फास्टात. अहो मी म्हणलं आता कुठं त्या फुलपगारी सरासनी त्रास द्या. ते कोणाला तरी सामान आणायला पाठवणार, मग तो माणूस घेऊन येणार, मग या आधी 2 बीपीच्या गोळ्या खाणार, मग पोरासनी सामान वाटायला घेणार. लय लांबट लागेल म्हणलं. त्यापेक्षा राऊत सरासनी फोन केला, त्यांच्याकडे लिस्ट घेतली, झाम दिशी सामान आणलं, टाम दिशी पाठवून दिली शाळेत. इशे एंड. काय किती पटकन निर्णय घेतला तुम्ही. आणि नुसत्या निर्णयाने अंमलबजावणी करून मोकळे झालात. खटक्यावर बोट हो, खटक्यावर बोट. कमाल आहे तुमची. मला आत्ता कळलं फॅक्टरीतली सगळी कामं अशी भरभर कशी होतात ते. एवढी भरभराट का होती फॅक्टरीची हे आत्ता कळलं मला. नवल नाही अधिपती, फॅक्टरीतले सगळे लोक तुमच्यावर फक्त विश्वासच नाही टाकत, तुमच्यावर प्रेम पण करतात खूप. त्याचं कारण कळलं मला आज.
खरंच भारी आहात हो तुम्ही. वासकी मंडळी वासकी. अगं हे हे असं लग्न? मीरा, आई वडील जिवंत आहेत तुझे, बहीण जिवंत आहे, आम्हाला कोणालाही न सांगता अचानक लग्न करून आली आहेस तू? अगं काय मूर्खपणा आहे हा. काय गरज होती तुला असं लग्न करायची? बाबा हा मूर्खपणा नाहीये. मी खरंच लग्न केलंय. आम्ही दोघांनी खरंच लग्न केलंय. आणि आई अगं तुझीच इच्छा होती ना आमचं लग्न व्हावं म्हणून, आणि म्हणूनच आम्ही दोघांनी लग्न केलं. हे बघ आई, आम्ही लग्न केलंय तर तू आता असं स्वागत करणार आहेस का आमच्या दोघांचं? आधी लग्न करत नव्हते तेव्हा तुम्ही बोललात, आता लग्न केलंय तरी बोलणार आहात का? अगं इरा, हे असं लग्न? अगं आम्हाला सांगितलं असतं तर आम्ही लावून दिलं असतं ना तुझं लग्न. आम्हाला न सांगता परस्पर लग्न करून आलीयस आणि वर मला बोलतीयस? आई सांगितलं काय नाही सांगितलं काय, काय फरक पडणार आहे मला खरंच सांग. आणि तसंही तुमच्या मनासारखं केलंय ना मी आता. अगं काय बोलतेस? आई वडील आहोत आम्ही तुझे. अगं निखिलशीच लग्न करणार होतीस तर आम्हाला सांगायला काय हरकत होती? ही काय पद्धत झाली तुझी? खरंय, तुम्हाला माझी कुठलीच पद्धत आवडणार नाही, पटणारच नाही. कारण तुम्हाला फक्त सगळ्या ताईच्याच पद्धती मान्य आहेत. तुम्हाला फक्त तिचीच काळजी आहे बाबा. आपल्या घरामध्ये 24 तास तुमच्या तोंडी फक्त ताईचंच नाव असतं. माझ्या दुःखाशी सुखाशी तुमचं काहीच देणं घेणं नाहीये. आणि देणं घेणं नाहीये म्हणून मी हे लग्न केलं परस्पर, आणि तुम्हाला सांगितलं नाही. मी काहीही केलं तरी त्या गोष्टीचा तुम्हाला खेद नाहीये आणि खंतही नाहीये. हिरा, अगं काय बोलतेस तू? मुलगी आहे आमची तू, पोटचा गोळा आहे, रस्त्यावरनं नाही उचलून आणलेला तुला. हिरा, तू अगदी पर्क करून टाकलंस ग हे बोलून. अगं तुझ्यात आणि अक्षराच्यात आम्ही कधीच भेदभाव केला नाही. विद्या जे काय बोलली ना ते तुझ्या भल्याकरताच बोलली. तुम्ही दोघी सारख्याच आहात आम्हाला ग. बाबा हे फक्त बोलण्यापुरतं, पण तुमच्या वागण्यात मला एकदा सुद्धा ही गोष्ट जाणवली नाही बाबा. तुम्हाला फक्त ताईची काळजी आहे, तिच्या सुखदुःखांशी घेणं देणं आहे. बाबा तुम्ही माझी तुलना तिच्याशी कायम करत आलात नेहमी, पण एकदा तरी तिची तुलना माझ्याशी केलीत? तिला एकदा तरी म्हणालात की बघ इरा कशी वागते, इराकडे बघून वाग? पण मला मात्र ही तुलना सतत अनुभवायला मिळाली. मी सतत हेच ऐकत आले. हो आहे, तुमच्यात फरकच आहे. काय ग, परवा तूच मला म्हणालीस ना आमच्या दोघींची तुलना करू नकोस आई, आम्ही दोघी वेगळ्या आहोत. मी तुला सांगते, आहातच तुम्ही दोघी वेगळ्या. इरा, मी तुलना करत होते ते तुझ्या भल्यासाठी, तुझं चांगलं व्हावं म्हणून. तू आठव ना काय केलंयस ते. अगं का राग आहे तुझा एवढा तिच्यावर? हा, तिने काय नाही केलं तुझ्यासाठी? हो खरंय, ताईनी माझ्यासाठी खूप काही केलं. मला रस्त्यावर आणलं, निखिलची नोकरी घालवली, स्वतः ऐशोआरामात राहते, आणि मला मात्र देशोधडीला आणलंय. ही आहे तुमची आदर्श मुलगी? हे बघ, अक्षराला काहीही बोलू नकोस.
तिला बोलण्याचा तुला काहीही अधिकार नाही. काही वाईट केलेलं नाहीये तिने आतापर्यंत तुझं. तिचं सुख तुझ्या डोळ्यात खुपतंय का ग? तिने जे काही मिळवलंय ना ते तिने तिच्या कर्तृत्वाने मिळवलंय. काय तिच्या कर्तृत्वाने मिळवलंय? काय बोलता बाबा? अहो किती गोडवे गाणार आहात ताईचे. आज ताई जे काही आहे ना ते फक्त माझ्यामुळे आहे. वास्तविक तिने माझे आभार मानले पाहिजेत. नाही, खरं तर ती माझ्या पाया पडली तरी चालेल मला. मी तिच्यावर उपकार केलेत हे कुणालाच दिसत नाहीत. तुम्ही हे लक्षात घेत नाही आहात बाबा. आज ताई एका श्रीमंत घरात पडलीये तेही फक्त माझ्यामुळे. मी नाटक केलं म्हणून ताई त्या घरात पडली. एक साधी शिक्षिका आहे ती. कशी जाणार होती त्या घरामध्ये? हा अहो भुवनेश्वरी मॅडमने तिच्यासारख्या मुलीला दारातही उभं केलं नसतं. अहो मोलकरीण म्हणून पण उभं केलं नसतो. पण माझ्यामुळे ती आज मोलकर्णीची मालकीण झालीये त्या घरात. समजलं? मारा ना. का थांबलात? मारा ना. हेच बघायचं राहिलं होतं फक्त. खरं तर लग्न करून आलेल्या मुलीचं स्वागत साडी देऊन, औक्षण करून, दागदागिने देऊन करायचं असतं. पण तुम्ही तर हात उगारून नवीन परंपरा चालू केलीत बाबा. तुझ्याशी ना कसं बोलावं कसं वागावं हेच कळेनासं झालंय मला. अहो ऐका ऐका, तुम्ही शांत व्हा. चिडू नका, तुमचा बीपी वाढतो ना. हं, शांत व्हा जरा. बस आज अगदी भरून पावले मी. तुम्ही माझ्यावर हात उगारायचं हेच बघायचं राहिलं होतं. हे बघ, तू आल्या आल्या सुरू केलंस. अक्षराबद्दल बोलायची काही गरज होती का? तिला ह्याच्यात ओढायची काही गरज होती? अहो राहू दे, आता विषय वाढवू नका. निखिल, अरे हिचं ठीक आहे, तू तरी आम्हाला कळवायला हवं होतंस ना. अहो आई, आमचंच एवढे गडबडीत ठरलं की आम्हाला कळवायला. निखिल प्लीज, एक्सप्लेनेशन द्यायची गरज नाहीये. बट ठीक आहे, नका देऊ एक्सप्लेनेशन. पण आत या, मी औक्षण करते तुमचं. या या. निखिल थांब. तू प्लीज आतमध्ये नको येऊस. मान हा हक्काने मिळाला पाहिजे, उपकारांनी नाही. आणि आई आता का ग आरत्या ओवाळतेस? लाडक्या लेकीच्या आरत्या ओवाळ पुरेसं येते. आणि तुला खरं सांगू का, मी आणि निखिल इथे तुम्हाला हे नाही सांगायला आलोय की आमचं लग्न झालंय किंवा आशीर्वादही घ्यायला नाही आलोय. माझे कपडे, माझ्या वस्तू, माझं फक्त मी सामान घ्यायला परत आले. इरा, अगं आता कुठे जाणार आहेस? अगं आई, असं काय करतेस? माझं लग्न झालंय आता. मी आता इथे नाही राहणार, सासरी जाणार. चला, वेळ आहे तोपर्यंत पाट 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 पॅकिंग करून घेऊया. मी बी मदत करतो तुम्हासनी. अहो ठीक आहे, मी करते एकटी. असू देऊ, नंतर परत हे राहिलं ते राहिलं, आमचं विसरलं तुमचं विसरलं, असं काय नको. अहो म्हटलं ना, मी करते सगळं व्यवस्थित. बरं ते जाऊ दे. मी असं म्हणते की आपल्याकडे वेळ आहे तर आपण आईबाबांकडे जाऊन येऊया. असं म्हणताय? हा म्हणजे बघा ना, 10 दिवस आपण बाहेर गेलो होतो तेव्हाही घरून कितीतरी फोन्स येत होते. आई तर मला सारखी म्हणते घरी येऊन जा, घरी येऊन जा. आज वेळेत आपण जाऊन येऊया. बरोबर आहे, जायला तर पाहिजे. पण बघा की आता गडबडीत नेमकं आत्ता हे सगळं आवराआवराने.
थोडा वेळ जाऊ शकतो ना, थोडा वेळ जाऊन येऊ. बरं ठीक आहे, चालते. तसं करू, एक धावती भेट देऊन येऊ. आणि हा, त्यानिमित्तानं तुम्हाला बी सांगायचं होतं, तुम्ही बी मिटवून टाका की आता. काय? बघा, यो विषय मला आधीच बोलायचा होता, पण जेव्हा यो विषय बोलायचं होतं तेव्हा आपलंच नातं तसं नव्हतं. आता बरं झालं, यो विषयच निघालाय. काय कशाबद्दल बोलते तुम्ही ना? मला आता टेन्शन देऊ नका प्लीज. टेन्शन घेऊ नका, तुमच्या बहिणीशी बोलालोय, इराताईंविषयी. इरा बद्दल काय? एवढं ताणून धरू नका, इराताईसनी माफ करून टाका आता. झालं गेलं, विसरून जायचं, मागे टाकायचं. हे तुम्हीच सांगताय की नाही आम्हाला, आणि तुम्हीच आता धरून ठेवले. मी धरून नाही बसलीये, मनातून कधीच माफ केलंय मी तिला. पण माझा तिच्यावर का राग होतोय तुम्हाला चांगलंच माहिती. मी जे काही केलं ते तिच्या काळजीपोटी केलं. अहो, काही झालं तरी माझी सख्खी बहीण आहे ती. आता माझी एवढीच अपेक्षा आहे की तिला पश्चाताप व्हावा. तिनं स्वतः येऊन मला सांगावं की मी जे केलं ते चुकीचं होतं, किंवा माझ्यापाशी येऊन ती हे बोलली नाही तरी चालेल, पण तिला मनातून जाणीव व्हायला पाहिजे या गोष्टीची.